भाजपाच्या नेत्यांचा वाढत चाललाय। मुळामध्ये हिंदी पहिलीपासून भाषा शिकवणारच हा वाद कोणी आणला? आम्ही हिंदीच्या भाषेच्या विरोधात तेव्हाही नव्हतो, आताही नाही आणि पुढेही नसणार। आमचं मत एवढंच होतं की पहिली ते चौथी एक मराठी भाषा आहे, त्याबरोबर एक इंग्रजी भाषा आहे, तर हिंदी भाषा ही सिमिलर असल्यामुळे ती पाचवी नंतर तो आत्मसात करू शकतो। त्याच्यावर अशा 3-3, 4-4 भाषांचं ओझं नको, या भूमिकेने आम्ही राजसाहेब म्हणा, उद्धवसाहेब म्हणा आणि सर्व पक्षीय भाजप सोडून आणि शिंदे गट सोडून सगळे एक झाले होते। आज कल्याण गाडीमध्ये तो लहान मुलगा 19 वर्षाचा आगे चलो हे बोलल्यामुळे काही नतद्रष्ट रेल्वेत असलेल्या काही मुलांनी, मला नाही माहिती कोण आहेत काय आहेत, त्याचा शोध पोलीस घेतीलच, मग ते कोणीही असू देत, शिक्षा तर झाली पाहिजे, अगदी फासापर्यंत। हे काय आगे चलो करून त्या एवढ्याशा लहान मुलाला तुम्ही जीवानिशी जाईल इतकं त्याच्यावर अत्याचार करणार? आणि या गोष्टीचा आम्ही कालच निषेध केला आहे। आणि जर हे भाजप आज बाळासाहेबांच्या चरणावर गेले, अरे चांगली गोष्ट आहे, बाळासाहेबांशिवाय तुमचं पानच नाही हलत आहे, हे तुम्ही दाखवून दिलात। अटल बिहारी वाजपेयी म्हणा, जे आपल्या देशाचे पंतप्रधान होते, प्रमोदजी महाजन म्हणा, गोपीनाथ मुंडेजी म्हणा, त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो। आता आम्ही ठेवतो, बाबा तुमच्या ह्या नतद्रष्ट कार्ट्यांना आवरा, यांना सुबुद्धी द्या, किमान स्वतःच्या पक्षाची आब राखा, स्वतःच्या पक्षाची आबरू राखा। दुसऱ्याच्या पक्षाला फोडायचं, तोडायचं आणि वर इतकी कडी की जे घडलं ट्रेनमध्ये ते आणून आम्हाला लावायचं। अरे वा वा, हेच तुमची सत्ता, बत्ता, पैसा हाच ह्याच्यासाठी वापरताय? नाही, पण ते डायरेक्ट थेट दोन ठाकरे बंधूंना टार्गेट करतात की त्यांच्यामुळे हे आता एक तर तुम्ही असे प्रश्न विचारू नका। दोन ठाकरे आम्हाला हे टार्गेट करणारे कोण? दुनियेला कळलेलं आहे की हा ट्रेन मधला झालेला प्रकार आहे हा वाईट आहे। कशावर ना तुमच्याच कोण नव्हते, येऊ दे शोध, तुम्ही का ठरवून नाही ठेवलंय? साधू कांडवाल्याला जर तुम्ही आता आतमध्ये घेताय, ह्याचा अर्थ तुम्ही हे कांड करता आणि उद्धव आणि राजभर जाण्याचा प्रयत्न करता। 14, 15, 19 तोंड एका वेळेला बोलणार, तुम्ही बोलणार म्हणजे खरं आहे का? या गोष्टीचा मी अशा प्रकारे राजकारण करणाऱ्या लोकांचा मी निषेध करते। ताई, एक आता दुसरा विषय चर्चेमध्ये होते ते म्हणजे विजय वडेट्टीवार यांचं आजचं वक्तव्य। ते असं म्हणतायत की या महाविकास आघाडी म्हणून लढताना आपण मनसेला सोबत गेला पाहिजे, पण दुसरीकडे पाहिलं तर मुंबई काँग्रेस काही मनसेला घ्यायला तयार नाही। याकडे आपण कसं? नाही, असं चित्र दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, वर्षा गायकवाडनी पण तेच सांगितलं। भाई जगताप बोलले ना? नाही, भाई जगताप किंवा वर्षा गायकवाड बोलले, आम्हीही ऐकलं त्यांच्याकडनं अशी वक्तव्य का जात आहेत याचा आम्ही वरिष्ठांना विचारलंय। आजही आम्ही म्हणतो आम्ही महाविकास आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये उद्धव आणि जर आज हे एक होत असतील तर त्याला कोणाचंच ऑब्जेक्शन नाही, हे आता वडेट्टीवारांनी पण सांगितलंय। त्यामुळे आपण म्हणून मी म्हटलं घाई करू नका, 1-2 नेत्यांचं, वरिष्ठ नेत्यांचं आलं तरीसुद्धा अजूनही वरिष्ठ नेते आहेत, साधक बाधक चर्चा करतील आणि निर्णय घेतील। ताई, अजून एक असा विषय चर्चेमध्ये आला आहे, ते म्हणजे अंबादास दानवेंकडून असं वक्तव्य केलं आहे की एकनाथ शिंदे गटामधले काही नेते हे भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत। ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली होती तसेच काही जण प्रयत्न करून भाजपमध्ये जातील। बघा, अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या कानापर्यंत नक्की जात असतील आणि त्यांना आता तो पश्चाताप होत असणार की आपण हाकणात उद्धवजींना त्रास दिला, कारण नसताना उद्धवजींवर वाईट असे आरोप केले। पण आता काय झालंय, त्यांना सगळेच रस्ते बंद आहेत,
आणि भाजप एकमेव आहे, महाद्वार खोललेलं आहे भाजपनी, त्या महाद्वारात जाऊन पावन होतील. त्या सामनामध्ये अग्रलेखामधून पण तेच स्पष्ट करण्यात आले की कशा प्रकारे एकनाथ शिंदेने काही लोक मंत्री असतील ते अहो काही लोक कशाला, उदय सामंतांचा जो घरोबा दिसतोय तो काय आपल्याला कळत नाहीये का? आणि उदय सामंतच त्यांचे लीडर होणार आहेत हेही दिसतंय, हे भविष्य आहे. आता मुरजी पटेल जे आमदार हे मी नाही भविष्य देत आहे का, मी ज्योतिषी नाही, पण मी अनेक वर्ष राजकारणात काम केलं, अगदी वयाच्या 22-23 वर्षापासून, त्यामुळे हे भविष्य कळतंय. ताई मुरजी पटेल जे आधी भाजपमध्ये होते त्यांना नंतर एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी दिली, त्यांच्या देखील बॅनरवरती आता एकनाथ शिंदेचे फोटो दिसत नाही असं देखील आता समोर आलं. नाही, हे मला माहिती नाही, कारण ते मुरजी पटेल हे फारच बिलंदर आहेत, त्यामुळे त्यांनी काय करतायत मला माहिती नाही. थँक्यू. संदीपच्या किशोरी पेडणेकर या बोलत होत्या. मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं पेडणेकर म्हणाल्यात.